हा प्रॉब्लेम होता मागे या बाजूला थोडंसं तुम्ही जर बघितलं तर एक लाईन दिसती आणि नंतर ब्लास्ट दिसतो. थोडंसं डिटेलमध्ये बघा. एक लाईन आली, पडली, स्फोट झाला. ती लाईन काय, ती आग आहे का, हे सुद्धा बघण्याचे कारण आहे. हे आपल्याला बघावं लागेल. ते काय अजूनपर्यंत कळलं नाही. ही विजिबिलिटी आहे. जो रनवे आहे, रनवेच्या जवळ तिथं ट्रायल केली जाते, नाही तर ट्रेनिंग केलं जातं म्हणून तिथं काही कॅमेरा ठेवले. त्या कॅमेरातला हे व्हिज्युअल आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी बघता येईल. पुढे घ्या. आता ह्याच्यामध्ये हे आहे व्हिज्युअल फ्लाईट रूल्स. हे रूल काय सांगतं, आता मी सुद्धा हेलिकॉप्टर जेव्हा जातो तेव्हा मला विचारावं लागतं टेक ऑफ किती वाजता करायचा. मग टेक ऑफ किती वाजता करायचा, कोण परमिशन देतं, एटीसी. का परमिशन देतं, धुक्क असेल आणि 1500च्या खाली जर विजिबिलिटी असेल तर मला परवानगी मिळत नाही. मला परवानगी हेलिकॉप्टरला 1500च्या पुढे असा अंदाज त्या ठिकाणी आहे. मग मी विचारलं विमानाला काय परवानगी आहे. विमानाला स्ट्रिक्ट रूल आहेत. कोणाचे आहेत, डीजीसीएचे रूल्स आहेत, व्हिज्युअल फ्लाईट रूल्स, की 5000 मीटरची जोपर्यंत विजिबिलिटी येत नाही तोपर्यंत विमान उडवायचंच नाही. म्हणजे लँडिंग सोडा, टेक ऑफ सुद्धा तुम्ही करू शकत नाही, असे आदेश त्या ठिकाणी तिथे दिले होते. आता तुम्हाला मला विचारायचंय की 8:30 वाजता विजिबिलिटी 3 किलोमीटरची होती. बघा 8:31 आणि 11 सेकंडला विजिबिलिटी इज 3 किलोमीटर ऍज ऑफ नाव. कुणी सांगितलं, बारामती एटीसी. आता इथं ही जी कोणी व्यक्ती आहे हँडलर एरोचा, तो काय म्हणतो, कॅप्टन चेकिंग विजिबिलिटी ऍट बारामती 7:03. ऑल ओके सर 7:10. म्हणजे काय, विजिबिलिटी इज ओके. मग आता एरोला पकडायला काय कारण आहे, एरोली खोटी माहिती काय दिली. साधा प्रश्न आहे. 8:30 वाजताचं विजिबिलिटी 3 किलोमीटर असेल तर सकाळच्या वेळेस 7 वाजता विजिबिलिटी कमी असेल का जास्त असेल, धुक्क जास्तच असेल ना. मग हा महाशय 7:10 म्हणतो ऑल ओके सर, म्हणजे विजिबिलिटी इज ओके, ओके टू टेक ऑफ. म्हणजे ह्या व्यक्तीने सुद्धा ऑफिसमध्ये जिथं डायरेक्टर, महाराष्ट्राचा डायरेक्टर एव्हिएशनचा ज्या ग्रुपमध्ये, त्या ग्रुपमध्ये हे महाशय म्हणतात ऑल ओके, विजिबिलिटी इज फाईन, ओके टू टेक ऑफ. आणि ही गोष्ट बघितल्यानंतर आमचे दादा विमानात बसले आणि मग तिथं जे काय घटना त्या ठिकाणी घडली. मग एरोला पण जबाबदार धरायला काय कारण आहे, धरायलाच पाहिजे. त्यामुळे हे सगळे विषय आहेत. त्यामुळे इथं मोठा रूलचा डिफिशिएट आहे. मग या पायलटला माहित होतं विजिबिलिटी नाही, तरी तो हिरोगिरी करायला का गेला, मुद्दामून गेला का, त्याच्यावर कुठलं प्रेशर होतं का वेगळंच काय कारण आहे. आणि कदाचित त्याच्या मनामध्ये ही घटना घडवायचीच होती असे होते का, असे प्रश्न आम्हाला तिथं उद्भवतात. पुढच्या काय गोष्टी बघितल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी खरं वाटतील. पुढे घे. हे ऐका. दरवेळेचा जो आवाज असतो विमानाचा, आम्हाला तिथं आता धावपट्टी जवळ असल्यामुळे आम्हाला माहिती की विमानाचा कसा आवाज असतो. पण त्या दिवशीचा इतका कर्कश आवाज होता, त्यामुळे आमच्या गावातली बरेचशी महिला, पोरं ही सगळी रस्त्यावर येऊन बघत होती की आज विमानाचा असा का आवाज येतोय. आणि गावाला गिरटी घालून परत विमान धावपट्टीच्या दिशेने उतराय गेलं. पण त्याच वेळेला आमच्या गावातनं उतरताना आमच्या गावात एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या कळसाला सुद्धा टेकायची काही लोकांना शक्यता होती. पुढे म्हणजे विमान लँड होण्यापूर्वी जे गाव आहे त्या गावाच्या कळसाला विमान घासून गेलं. म्हणजे 1 मिनिट जो ट्रान्सपॉन्डर बंद झाला होता शेवटचा, जे सॅटेलाइटची कनेक्शन हे मुद्दामून तोडण्यात आलं होतं ट्रान्सपॉन्डर बंद करून, असं आमचं मत आहे. याच्यामध्ये नॉर्मली एमिंग पॉइंट हा पुढे असतो, त्यानंतर मग सेंट्रल लाईन बघितली जाते, लँडिंग डेझिग्नेटर असतो, थ्रेशोल्ड. याच्यावर लँड करायचं नसतं, याच्या पुढेच लँड करावं लागतं. आणि ही जर बारामतीची साईड बघितली, थ्रेशोल्ड इथे आहे. आता 1 मिनिट जे ट्रान्सपॉन्डर बंद केला तर त्याचा जर आपल्याकडे डेटा आला असता तर हे बंद पडलं विमान असं आपलं जे दिसतं ते जर झालं नसतं, तरी आमचं असं मत आहे की हे विमान इथं येऊन धडकलं असतं. मग कदाचित असं होतं का की इंटेन्शनच होतं विमान लँड करायचं ना, क्रॅश करायचं. कारण तुम्ही 29ला तुमच्याकडे संधी असताना तुम्ही सारखं सारखं या डोंगराळी भागाकडे का जात होता, आणि जर तुम्ही एवढ्या लो आला होता मग कुठंतरी तुम्ही जर ते तिथं बंद पडलं नसतं, नाही तर ते एका बाजूला गेलं नसतं, तर तसंही ते जाऊन विमान तिथं धडकू शकलं असतं, असं आम्हाला त्या ठिकाणी भीती आहे. नाही तर आम्हाला त्याबद्दलची त्या ठिकाणी शंका आहे. म्हणजे थ्रेशोल्डच्या खाली म्हणजे हे अनेक असे प्रश्न, म्हणजे एमिंग पॉइंट हा तो
तिथली शेवटची बाजू म्हणजे डोंगराळी बाजूच एमिंग पॉइंट होतं का असा प्रश्न त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यातच तो पॉइंट